जय मित्रांनो, तर आता पुणे शहर पोलीसच्या 7 मार्च, 8 मार्च, 9 मार्चच्या मैदानी चाचणीमध्ये मुलांना कशा प्रकारे मार्क्स पडलेले आहे, दोन्ही ग्राउंडचा यामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे एसआरपीएफ असो की त्याच्यानंतर शिवाजीनगर येथील ग्राउंड असो, दोन्ही ग्राउंडच्या मैदानी चाचणीचा मार्क्सचा यामध्ये समावेश केलेला आहे. सोबतच यावेळेचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला असेल त्यांनी समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी, आपण आतापर्यंत तर पुणे सिटीच्या प्रत्येक अपडेट देत आलो, याच्या समोर पण ज्या काही अपडेट येत राहतील तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करा. तर आता 7 मार्चचा जर आपण विचार केला तर दोन्ही ग्राउंडचा यामध्ये समावेश आहे मार्कमध्ये. तर 50 वाले 2, 48 वाले 6, 47 वाले 38, 46 वाले 7, 45 वाले 136, 44 वाले 16, 43 वाले 268, 42 वाले 55, 41 वाले 330, 40 वाले 99, 39 वाले 231, तर 38 वाले 209. अशा प्रकारे मैदानी चाचणीमध्ये 7 मार्चच्या मैदानी चाचणीमध्ये मुलांना मार्क्स पडलेले आहेत. दोन्ही ग्राउंडचा समावेश आहे यामध्ये. त्याच्यानंतर 8 मार्चचा जर आपण विचार केला तर 50 वाले 3, 48 वाले 14, 47 वाले 43, 46 वाले 5, 45 वाले 149, 44 वाले 4, 43 वाले 223, 42 वाले 47, 41 वाले 253, 40 वाले 78, 39 वाले 204 व 38 वाले 174. अशा प्रकारे 8 मार्चच्या मैदानी चाचणीमध्ये मुलांना मार्क्स पडलेले आहेत. त्याच्यानंतर 9 मार्चचा जर विचार केला तर 50 वाले 6, 48 वाले 4, 47 वाले 22, 46 वाले 3, 45 वाले 118, 44 वाले 4, 44 वाले 5, 43 वाले 184, 42 वाले 25, 41 वाले 229, 40 वाले 75, 39 वाले 200, तर 38 मार्कावाले 239. अशा प्रकारे मैदानी चाचणीमध्ये या 3 दिवसांच्या मैदानी चाचणीमध्ये मुलांना पुणे सिटीला मार्क्स पडलेले आहेत. तर आणखी जर याबद्दल सविस्तरपणे बोलायचं झाल्यास तर मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं होतं की महिला प्रवर्गाचा तर आता ग्राउंड 6 दिवस त्यांचं ग्राउंड झालेलं होतं, जे की त्यांचा ओपनचा कट ऑफ हा 39 मार्कांवरती येत आहे. 39 मार्कांच्या खाली तर काही ओपनचा कट ऑफ वगैरे त्यांचा काही येत नाही, पण 39 मार्कावरती त्यांचा ओपनचा कट ऑफ आपल्याला येताना दिसत आहे. त्याच्यासोबतच जर आता मुलांचा जर विचार केला, 12 तारखे आपल्याला माहितीच आहे की ज्यांना काही कारणास्तव ग्राउंड देता आलं नाही त्यांना 12 तारीख यावेळेस पुणे सिटीने दिलेली आहे. 12 तारीखच्या आता 12 तारीख अंतिम तारीख आहे आपली. आता अजून आपले 10, 11 आणि 12 असे 3 दिवस आपले ग्राउंड बाकी आहे. तर आता या मार्कांचा जर आतापर्यंतच्या मार्कांचा जर आपण विचार केला तर ओपनचा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की मुलांच्या ओपनचा कट ऑफ हा 45 मार्कावरती आपल्याला येताना दिसत आहे. 45च्या खाली लागण्याची फार कमी शक्यता आहे. त्यामुळे 45 मार्कांवर आपला ओपनचा पुणे सिटीचा कट ऑफ यावेळेस आपल्याला जाताना दिसतो. तर कॅटेगरी आता तुम्ही पकडून घेऊ शकता 34-36च्या दरम्यान कॅटेगरी येतात. कॅटेगरी काही कॅटेगऱ्या 36-38च्या दरम्यान पण येतील व काही कॅटेगऱ्या इतर म्हणजे SC, ST, EWS, SCBC या टाईपच्या जर कॅटेगऱ्या जर आपण विचार केला तर त्या कॅटेगऱ्या 32, 34, 36 या दरम्यान लागू शकता. पण इतर कॅटेगऱ्या 36-38 मार्कांपर्यंत लागू शकता, कारण की यावेळेस मुलांना पुणे सिटीला बऱ्यापैकी चांगले मार्क आहे. त्यामुळे आपला ओपनचा कट ऑफ 45 व कॅटेगऱ्या 38-36च्या दरम्यान लागू शकतात. तर व आणखी जशा काय आता पुणे सिटीच्या प्रत्येक दिवसाचे मार्क मी अशाच प्रकारे टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. सोबतच पुणे सिटीला ज्यांनी अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. समोरच्या ज्या काही पुणे सिटीच्या अपडेट येत राहतील तर त्या मी तुमच्यापर्यंत अचूकपणे समोर देतच राहील. त्यामुळे ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.